Namaskar and welcome back to my YouTube channel. एक असा गोल्डन झोन आहे जो CPR मुळे फॉर्म होतो आणि त्या ठिकाणी जर कॅन्डलस्टिक पॅटर्नचं प्रॉपर फॉर्मेशन झालं तर तिथे आपल्याला खूप चांगली एंट्री मिळू शकते आणि तिथे एक बिग मूव्ह कॅप्चर करायची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. खूप सारे जे प्रो ट्रेडर आहेत जे CPR कन्सेप्ट यूज करतात, प्राइस ऍक्शन कन्सेप्ट यूज करतात, ते ह्या कन्सेप्टचा वापर करतात. आज आपण डिस्कस करणार आहे की असा कुठला गोल्डन झोन आहे जो डेली CPR आणि वीकली CPRचा कॉन्फ्लुएन्स बनवून तयार होऊ शकतो आणि तिथे आपल्याला पर्टिक्युलरली कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून कशा प्रकारे आपण एंट्री घेऊ शकतो आणि कशा प्रकारे आपण ट्रेड करू शकतो. चला तर मग लॅपटॉप स्क्रीनवरती आपण बघूया आजचा सेटअप युझिंग डेली आणि वीकली CPR गोल्डन झोन. CPR गोल्डन झोन, तर कशा पद्धतीने CPR चे गोल्डन झोन आपण मार्क करू शकतो आणि कशा पद्धतीने तिथे आपण ट्रेड करू शकतो हे आज आपण पाहणार आहे. तर युजली आतापर्यंत खूप साऱ्या जणांनी गोल्डन झोन जे ऐकले असतील ते फिबोनाकीचे गोल्डन झोन ऐकले असतील, जिथे 50% 60% रिट्रेसमेंट होते ट्रेंड जनरेट झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलरली कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर तिथे एक एंट्री बनवू शकते. तो असतो फिबोनाकीचा गोल्डन झोन. पण CPR चा सुद्धा एक गोल्डन झोन बनवता येऊ शकतो आणि तो खूप चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. खूप सारे प्रो ट्रेडर, जसं मी म्हटलं होतं की ते ह्या अशा पद्धतीने CPR चे थोडे ऍडव्हान्स कन्सेप्ट वापरून ट्रेड करतात. आता मी लॅपटॉप वरती तुम्हाला दाखवतेय कशा पद्धतीने आपण मार्किंग करू शकतो, कशा पद्धतीने आपण CPR चा गोल्डन झोन आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे. मी आता निफ्टीच्या चार्ट वरती आहे 5 मिनिट्सच्या. पण आता इंट्राडे साठीचा पहिला मी तुम्हाला सेटअप दाखवते कशा पद्धतीने आपण गोल्डन झोन मार्क करायचे आणि त्यानंतर मी तुम्हाला हे सुद्धा दाखवीन की जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचंय तर कशा पद्धतीने तुम्ही सेम कॉन्सेप्ट जो गोल्डन झोनचा कॉन्सेप्ट आहे तो स्विंग ट्रेडिंग साठी वापरू शकता. जो आपला CPR चा इंडिकेटर आहे त्याच्या सेटिंग मध्ये जायचं आणि इथे ना 2 प्रकारचे मोड आहेत, मॅन्युअल आणि ऑटो. ठीक आहे. ऑटो मोड काय करतो, ज्या पद्धतीने मी टाइम फ्रेम चेंज करते तशा पद्धतीने तो माझे CPRचं प्लॉटिंग पण चेंज करतो. जसं की जर माझे इंट्राडेचे टाइम फ्रेम आहे तर ऑटोमॅटिकली डेली CPR प्लॉट होईल. पण जर माझा स्विंगचं टाइम फ्रेम आहे तर माझा ऑटोमॅटिकली वीकली CPR प्लॉट होईल. ठीक आहे. आता मला 2 CPR एकत्र बघायचे. कुठले CPR? जर मी इंट्राडे ट्रेडर आहे तर मला डेली CPR आणि वीकली CPR हे दोन्ही एकत्र बघायचे. ठीक आहे. जसं आपण CPR साठी एक कलर कॉम्बिनेशन स्टॅटिक वापरतोय, कुठलं वापरतोय तर ब्लू कलर मध्ये CPR बघायची एक सवय आहे आपल्याला. पण जेव्हा आपण हा कॉन्फ्लुएन्सचा ट्रेड घेतोय, गोल्डन झोनचा ट्रेड घेतोय CPRचा, तेव्हा आपण थोडंसं डिफरन्शिएट करण्यासाठी मी वीकली CPR ग्रीन कलर मध्ये प्लॉट करू इच्छिते आणि ब्लू कलर हा डेली CPRचा आपण ठेवूया. पहिले काय करायचंय, इथे मॅन्युअल मोड सेट करायचा आहे आणि इथे शो डेली CPR आणि शो वीकली CPR असे 2 CPR चेक करायचे, म्हणजे एनेबल करायचे. आणि स्टाईल मध्ये जाऊन ना डेली पिवोट, डेली BC, डेली TC हे ब्लू कलर करायचे. ठीक आहे. आणि बाकी सगळं आपण डिसेबल करतोय सध्या, म्हणजे जे काही आपले स्टँडर्ड पिवोटचे सपोर्ट रेझिस्टन्स लाईन्स आहेत ते सगळे आपण सध्या डिसेबल करतोय. आणि वीकली पिवोट मध्ये परत एकदा वीकली पिवोट, वीकली BC आणि वीकली TC हे मी ग्रीन कलर मध्ये केलेले आहेत. ठीक आहे. आणि खाली बघाल तर सगळ्यात खाली इथे मी नेक्स्ट हे प्रिव्हियस वीकचा हाय आणि प्रिव्हियस वीकचा लो आणि प्रिव्हियस डेचा हाय आणि प्रिव्हियस डेचा लो हे सगळं मी सध्या डिसेबल केलेलं आहे. फक्त मला CPR बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मी CPR जसं परत एकदा रिपीट करते, डेली वीकली CPR आणि फक्त कलर चेंज केलेले आहे. आता इथे तुम्ही बघताय, आता हा जो ब्लू कलरचा जो माझा CPR आहे, पूर्ण झोन आहे हा. ओके. हा झोन काय आहे, माझा डेली CPR आहे. ठीक आहे.
सो जस्ट मी इथे एक्सटेंड करत नाही, आपण जस्ट त्या दिवसापुरतं बघूया. सो इथे हा डेली सीपीआर आहे आणि ह्याचा जो वीकली सीपीआर आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर वीकचा सीपीआर आहे, तो हा सीपीआर आहे. ठीक आहे. सो दिस इज वीकली सीपीआर, दिस इज डेली सीपीआर. आणि आपण गोल्डन झोन कुठला यूज करणार आहे? सो ज्या दिवशी माझा डेली सीपीआर इज विदिन माय वीकली सीपीआर. ओके. सो माय डेली सीपीआर कम्स विदिन माय वीकली सीपीआर और वाइस वर्सा, म्हणजे वीकली सीपीआर कम्स विदिन डेली सीपीआर, किंवा समटाइम्स त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ना, की स्लाइटली अपवर्ड म्हणजे इंटरसेक्टिंग सीपीआर किंवा स्लाइटली डाऊनवर्ड असे असतात. ठीक आहे. म्हणजे डेली सीपीआर इथे वीकली सीपीआर असा इंटरसेक्ट करतोय, किंवा मग डेली सीपीआर इथे आहे, वीकली सीपीआर अशा पद्धतीने इंटरसेक्ट करतोय खालच्या बाजूला, किंवा हा वीकली असू शकतो, हा डेली असू शकतो. ठीक आहे. सो या सगळ्या सिनारिओ मध्ये जो फुल झोन आहे ना, तो आपला झाला गोल्डन झोन. सो स्पेसिफिकली हा माझा इथे आहे गोल्डन झोन. का? तर तो गोल्डन झोन फॉर्म झालेला आहे माझ्या वीकली सीपीआरनी आणि डेली सीपीआरनी. सो हा स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणार आहे. ओके. सो एक्झाम्पल बघूया कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लेस करू शकतो. इथे आपल्याला खूप हाय प्रोबॅबिलिटीचे सेटअप घ्यायला मिळू शकतात. तर आता इथे मार्केटचं ओपनिंग झालं, फर्स्ट ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. हा जो ईएमए मी लावते, युजली मी 20 ईएमए प्रेफर करते. सो हा माझा 20 ईएमए आहे. तुम्हाला जो कुठला ईएमए ऍक्च्युली आवडत असेल तर तुम्ही कुठलाही ईएमए इथे वापरू शकता. सो इथे काय झालंय, अप साइडला माझा गोल्डन झोन आहे, मार्केट खालीच ओपन झालंय, ग्रीन कलर बनवली आहे, पण ह्या ग्रीन कॅन्डल वरती आपल्याला लॉंग जाण्यासाठी कुठलंही ऍक्च्युली एंट्री बेस बनत नाहीये. सो मी शॉर्ट जाणार आहे, कारण की स्ट्रॉंग गोल्डन झोन वरती आहे. 20 ईएमएचं रिजेक्शन आहे. सेकंड कॅन्डल जर ग्रीन बघितलीत, म्हणजे फर्स्ट कॅन्डल जी काही ग्रीन आहे त्याला सेकंड रेड कॅन्डल कम्प्लिटली ऍक्च्युली ह्या प्राइस ऍक्शनलाही कम्प्लिटली खाऊन टाकलेलं आहे. सो अशा पद्धतीने हा ट्रेड आहे ना, मी आयडियली खरं सांगायचं तर 1:3 पर्यंत जाऊ शकते, किंवा मी फर्दर क्वांटिटी ऍक्च्युली 20 ईएमए सोबत ट्रेलिंग करून, ठीक आहे. सो 20 ईएमए सोबत जर ट्रेलिंग केलं तर आपल्याला इथे कुठेतरी एक्झिट मिळू शकतो, आणि रिमेनिंग क्वांटिटीसाठी मला इतका मोठा म्हणजे 1:4.6 असा रिस्क रिवॉर्ड बघायला मिळू शकतो. सो हा खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचा झोन आहे, म्हणून याला सीपीआरचा गोल्डन झोन म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो आपण अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. आता आधीचा जर दिवस लक्षात घेतला इथे, ठीक आहे. सो हा आहे 7 जानेवारी, त्याच्यामध्ये सुद्धा डेली सीपीआर विदिन वीकली सीपीआर होतं. ओके. सो डेली सीपीआर विदिन वीकली सीपीआर होतं, आणि जर आपल्याला पूर्णतः गोल्डन झोन मार्क करायचा झाला तर हा माझा कम्प्लीट गोल्डन झोन आहे. आणि ह्या गोल्डन झोन मध्ये तुम्ही जर स्पेसिफिकली बघायला गेलात तर पहिल्या कॅन्डलनी ऍक्च्युली हा जो माझा डेली सीपीआर आहे आणि ऍक्च्युली वीकली सीपीआर ची जी पिवोट लाईन आहे, ह्यांना एकत्र रिजेक्शन घेतलेलं आहे. ठीक आहे. या दोघांचं इथे एकत्र रिजेक्शन आहे. फक्त ही कॅन्डल माझ्या वीकली सीपीआरच्या बॉटम सीपीआरला ऍक्च्युली टच झाले. सो इथे माझी कुठलीही एंट्री मी घेणं अपेक्षित नाहीये. सो इथे आयडियली माझी एंट्री कुठे बनेल, तर जेव्हा इन्व्हर्टेड हॅमरचं फॉर्मेशन झालेलं आहे, सो या ठिकाणी माझं एक एंट्री बनू शकते. आणि मी इथे जसं म्हटलं होतं की 1:3चं मिनिमम रिस्क रिवॉर्डनी तुम्ही ट्रेड करू शकता. आणि जर तुम्हाला ट्रेल करायचं असेल तर 20 ईएमए, म्हणजे इथे 1:3 हिट झाला आणि आफ्टर दॅट 20 ईएमए ट्रेलिंग. सो इथे रिमेनिंग क्वांटिटीसाठी 1:2 रिस्क रिवॉर्डला आपल्याला बाहेर पडायला लागेल. ठीक आहे. सो अजून काही एक्झाम्पल्स आपण बघूया. ओके. सो आता इथे ऍक्च्युली गोल्डन झोन ऍज सच फॉर्मेशन नव्हतं. ठीक आहे. सो हा अनदर सेटअप आहे की जेव्हा माझे वीकली आणि डेली सीपीआरचे जे लाईन्स आहेत ना, ते खूप जवळ येतात, म्हणजे हा सुद्धा माझा ऍक्च्युली गोल्डन झोनच असतो. ठीक आहे. तर ह्या सिनारिओमध्ये तुम्ही बघू शकता की माझं स्पेसिफिकली इथे काय आहे, हा वरचा डेली सीपीआर आहे ब्लू कलरचा, राईट.
सो त्याचा बॉटम सीपीआर आणि वीकलीचा टॉप सीपीआर असे एकत्र आलेले आहेत आणि इथे माझं खूप चांगल्या पद्धतीने एक फॉर्मेशन झालेलं आहे, जे फॉर्मेशन आपण म्हणू शकतो की काइंड ऑफ इन्व्हर्टेड हॅमर, आणि त्याला एक फॉलोअप मिळालेला आहे. सो इथे मी शॉर्ट अपॉर्च्युनिटी म्हणजे शॉर्ट ट्रेड घेऊ शकते आणि विथ स्टॉप लॉस अबाउ द इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, आणि मिनिमम 1:3 चा मला रिस्क रिवॉर्ड मिळू शकतो. किंवा ह्या सिनारिओमध्ये जर प्राइस ऍक्शन बघितली तर डेच्या लो पर्यंतच सुद्धा मी टार्गेट घेऊ शकते. सो इथे तुम्ही बघू शकताय की एंट्री इतक्या क्रिस्प आहेत, म्हणजे ऍक्च्युली खूप कमी आणि खूप छोटा स्टॉप लॉस घेऊन इथे तुम्ही ट्रेड घेऊ शकता. बरं, हे फक्त निफ्टीमध्ये यूज करू शकता का? तर नाही, हे तुम्ही स्टॉक्स मध्ये सुद्धा, कॅश इक्विटी मध्ये सुद्धा यूज करू शकता. तुम्ही कशा पद्धतीने, आता इथे शॉर्ट आणि लॉंग हे कशा पद्धतीने घेऊ शकता, तर प्रॅक्टिससाठी हे फक्त तुम्ही लिनियर करावं असं मला वाटतंय. आणि जर तुम्हाला इंडायसेस मध्ये प्रॅक्टिस करायची असेल तर क्रेडिट स्प्रेड हा खूप चांगला ऑप्शन असू शकतो, इन्स्टेड ऑफ डायरेक्टली गोइंग टू ऑप्शन बाईंग. मी असं म्हणेन की जर तुम्हाला इंडायसेस मध्ये हा सेटअप ट्रेड करायचा आहे, किंवा फॉर दॅट मॅटर आतापर्यंत आपण जितके पण सेटअप शिकलेलो आहे ना, ते सगळे सेटअप आपल्याला जर ट्रेड करायचे आहेत इंडायसेस मध्ये किंवा एफ अँड ओ मध्ये, एखाद्या स्टॉक मध्ये सुद्धा, पण मला जर का ऑप्शन बाईंग करायचं नाहीये, कारण की ऑप्शन बाईंगला काय असतं की खूप म्हणजे खूप शार्प एंट्री अपेक्षित असते. ठीक आहे. सो कधी कधी काय होऊ शकतं की जरी स्पॉटचा स्टॉप लॉस माझा हिट नाही झाला तरी ऑप्शन माझा खूप जास्त इरोड होऊ शकतो. सो ऑप्शनचा कन्सेप्ट हा ऑल टुगेदर डिफरंट आहे. पण तरीही तुम्हाला लिनियरला थोडंसं ऑप्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर क्रेडिट स्प्रेड हा खूप चांगला ऑप्शन असू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आरओआय निघू शकतो. सो ते तुम्ही इथे नक्की करू शकता. आता आपण एक्झिक्युशन वाईज शिकलेलो आहे की लिनियर तर तुम्ही करू शकता, इंडायसेस किंवा एफ अँड ओ मध्ये करताना तुम्ही डायरेक्टली फ्युचर्स मध्ये करू शकता, किंवा तुम्ही क्रेडिट स्प्रेड वापरू शकता. आता तिसरा मुद्दा असा आहे की ह्याला मी स्विंग मध्ये कसं कन्वर्ट करू शकते, तर सिम्पली अवरली कॅन्डल, ओके, अवरली कॅन्डल आणि सीपीआर वापरताना मला वीकली सीपीआर आणि मंथली सीपीआर असा कॉन्फ्लुएन्स घ्यायचा. ठीक आहे. सो स्विंग साठीचा सेटअप हा सेम सेटअप की मला गोल्डन झोनच बघायचे. ओके. फक्त माझं अवरली कॅन्डलला मला शिफ्ट व्हायचंय टाइम फ्रेमला, आणि वीकली सीपीआर आणि मंथली सीपीआर असा गोल्डन झोन, किंवा ह्याचे जे लाईन्स एकमेकांसोबत येतात आणि तिथे जे काही कॅन्डलस्टिकचे पॅटर्न फॉर्मेशन होतात ना, तेव्हा आपण एंट्री घेऊ शकतो. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर तुम्हाला याविषयीच अजून इन डेप्थ काही माहिती हवी असेल की एक्झिक्युशन कसं करायचं किंवा स्विंगचा स्पेसिफिकली सेटअप दाखवा किंवा काय, तर मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जर तुम्हाला त्या सेटअपमध्ये इंटरेस्ट असेल तर मी नक्की पुढचा व्हिडिओ त्या बाबतीत बनवू शकते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की. ठीक आहे. थँक्यू सो मच अँड बाय.